प्रतिनिधी अनिस शेख भिकन। संख येथे महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या। उमदी पोलिसांकडून 3 तासांत आरोपींना अटक। जत तालुक्यातील संख येथे रविवारी मध्यरात्री एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली। संतोष शिवाप्पा बिरादार वय 42 असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून या प्रकरणी उमदी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत अवघ्या 3 तासांत 2 मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे। मृत संतोष बिरादार हे मे 10 रोजी रात्री आपल्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते। मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या। छातीत गोळ्या लागल्याने बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना चारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तपासासाठी विशेष पथके तैनात केली। गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संख दरिबडची रस्त्यावर सापळा रचून रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे वय 22 याला ताब्यात घेतले। त्याने या गुन्ह्यात महांतेश मल्लया स्वामी वय 35 याच्या सहभागाची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी महांतेश स्वामी यालाही जाडरबोबलाद माडग्याळ रस्त्यावरील एका शेतातून अटक केली। या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 103.135 आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत व्यक्तीची मुलगी श्रवंती संतोष बिरादार हिने या संदर्भात फिर्याद दिली आहे। कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत। आज रोजी उमदी पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजेच्या सुमारास माहिती प्राप्त झाली होती की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे पांडुदरी गाव आहे त्या गावामधील रहिवासी संतोष बिराजदार याची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली होती। सदर पथके ही अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महांतेश स्वामी व रोहित जगदाळे यांनी केला असल्याची गोपनीय माहिती आम्हाला स्वतःला प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदरचे दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपींनी गुन्ह्याची ही कबुली दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत।